सन 1700 हिंदवी स्वराज्य गिळण्यासाठी औरंगजेब गेली 19 वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता। तो हे राज्य मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होता। या 19 वर्षांमध्ये स्वराज्याच्या 2 छत्रपतींचे निधन झाले होते। स्वराज्यावर एक असाधारण संकट निर्माण झालं होतं। याच काळात 25 वर्षांची एक राणी मुघल बादशाह औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी ठाकते आणि सलग 7 वर्ष संघर्ष करून त्यास 4 मुंड्या चित करून महाराष्ट्राच्या मातीत गाडते। ही राणी म्हणजे मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी। मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचे कार्य कर्तृत्व दैदिप्यमान असे आहे। आज आपण व्हिडिओमध्ये त्यांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत। 1675 साली ताराबाईंचा जन्म झाला। स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे वडील। ताराबाई, ताराराणी, मोगल मर्दिनी ताराराणी अशा वेगवेगळ्या नावांनी त्या प्रसिद्ध होते। छत्रपती शिवरायांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न झाले। 1680 साली छत्रपती शिवरायांचे निधन झाले। त्यांच्यानंतर स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर आले। पुढे 9 वर्षांनी 1689 साली शंभूराजांचाही मृत्यू होतो। शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब सर्वात आधी स्वराज्याची राजधानी रायगडावर आक्रमण करतो। औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खान रायगडाला वेढा देतो। यावेळी रायगडावर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी येसूबाई आणि त्यांचे पुत्र शाहू होते। यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी एप्रिल 1689 मध्ये रायगड सोडला आणि ते थेट प्रतापगडाच्या दिशेने निघाले। इकडे जुल्फिकार खानाने रायगड ताब्यात घेतला। नंतर येसूबाई आणि शाहू यांना कैद झाली। राजाराम महाराज प्रतापगडावरून थेट जिंजीत जाऊन पोचले। पन्हाळा, विशाळगड, रांगणा अशा मार्गाने दक्षिणेत जाऊन ते थेट जिंजीकडे गेले। यावेळी त्यांची पत्नी ताराबाई या विशाळगडावरच होत्या। यानंतर विशाळगडावर ताराबाईंच्या पोटी शिवाजी दुसरे यांचा जन्म होतो। पुढे औरंगजेबाने जुल्फिकार खानाला जिंजीच्या किल्ल्यावर पाठवले। 1697 साली राजारामांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्याच वर्षी औरंगजेबाने जिंजीचा किल्ला हस्तगत केला। नंतर राजाराम महाराज स्वराज्यात आले। पुढे काही काळ असाच राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यातला संघर्ष सुरूच राहिला। शेवटी 3 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले। आता इथून पुढचा ताराबाईंचा कालखंड सुरू होतो। ताराबाई यांचा जन्मच एका पराक्रमी वडिलांच्या पोटी म्हणजेच स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला होता। लहानपणापासूनच त्यांना लष्करी शिक्षण मिळाले असावे। राजाराम महाराजांच्या मृत्यूवेळेस त्यांचे वय 25 होते। त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांचेही वय अत्यंत कमी होते। 1701 साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांचा पन्हाळा येथे राज्याभिषेक करून घेतला आणि त्या कारभार पाहू लागल्या। औरंगजेब एक एक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचे रक्षण करीत होत्या। त्यांनी सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड, सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले। 1707 साली औरंगजेब बादशाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली। आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला। शाहू महाराज सोडून आल्यानंतर ताराबाईंच्या पक्षातले एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले। यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं। अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली। शाहू राजांनी ताराबाईंच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला। त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या। 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली। 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजे यांच्या साताऱ्यात राज्याभिषेक झाला। काही काळानंतर ताराबाई यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला। त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली। पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून राज्यकारभार सुरू केला। पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही चांगल्या अवस्थेत आहे। पण हे सगळं काही आलबेल सुरळीत चालणार नव्हतं। 1714 पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसईबाई यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक ताराबाईंना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला। ताराबाई आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले। नजर कैदेतच शिवाजी दुसरे यांचा 1727 साली मृत्यू झाला। सातारचे शाहू आणि कोल्हापूरचे संभाजी यांच्यामध्ये सत्ता संघर्ष अनेक वर्ष सुरूच राहिले।
छत्रपती शाहू मुघलांच्या ताब्यातून सुटून आल्यानंतर 23 वर्षांनी या दोघांमधील कारवाया थांबल्या. अनेक वेळा लहान मोठ्या घटना, कोल्हापूर दरबारातील लोकांनी पक्ष सोडणे, एकमेकांच्या प्रदेशांवर हल्ले अशा घटना या काळात सुरू होत्या. तत्पूर्वी आपणच मराठी राज्याचे नेते आहोत हे शाहू राजांनी 1728 मध्ये मुंगी शेवगावच्या तहात निजामाकडून कबूल करून घेतले होते. मराठी राज्याचा शाहू राजांशिवाय दुसरा वारस कबूल करणार नाही अशी कबुली निजामाने दिली. शाहू राजांतर्फे श्रीनिवासराव प्रतिनिधी संभाजीराजांवर चालून गेले. या युद्धामध्ये संभाजीराजांचा पराभव झाला. यात ताराबाई, राजसईबाई, संभाजीराजांच्या स्त्रिया आणि इतर लोक सापडले. त्यांच्यापैकी राजसईबाई यांना पन्हाळ्यावर पोचवून प्रतिनिधी इतरांना घेऊन साताऱ्याला आले. ज्या ताराबाईंशी आजवर संघर्ष केला त्यांना पुन्हा कोल्हापूरला पाठवायचा विचार शाहूराजांचा होता. मात्र मला कोठे झाले तरी कैदेतच राहावायचे, त्या अर्थी तुम्हा जवळच राहू असे ताराबाईंनी म्हटल्यामुळे त्यांना साताऱ्यातच ठेवून घेतले. सातारच्या किल्ल्यावरचा राजवाडा दुरुस्त करून त्या तेथेच राहिल्या. ताराबाई यांचा हा निर्णय मराठा सत्तेसाठी एक महत्त्वाचा निर्णय होता. त्या कोल्हापूरला गेल्या असत्या तर सध्याच्या इतिहासात थोडासा बदल झाला असता. ज्या पन्हाळा कोल्हापूर गादीसाठी इतकी वर्ष त्यांनी एकटीने प्रयत्न केले होते ते गाव सोडावं लागलं होतं. सातारच्या ज्या शाहू राजांशी आजवर सत्तेसाठी दावा सांगितला त्यांच्याचबरोबर जाऊन राहण्याची वेळ आली होती. 27 फेब्रुवारी 1731 साली शाहू आणि संभाजी या दोन्ही राजांची कराड आणि जाखीरवाडी येथे भेट झाली. संभाजी राजांना घेऊन शाहू महाराज साताऱ्यात आले. संभाजींचा मुक्काम 2 महिने साताऱ्यातल्या वाड्यात होता. तेव्हा या दोघांनी 13 एप्रिल 1731 रोजी जो तह केला त्यालाच वारणेचा तह असं म्हणतात. या तहानुसार एकमेकांच्या प्रदेशाची आखणी करण्यात आली. सातारच्या शाहू महाराजांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ताराबाई यांनी आपल्या अज्ञातवासात असलेला नातू रामराजे यांना शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार रामराजे हेच साताराचे वंशज ठरले. म्हणजे ताराबाईंना जरी कोल्हापूरमधून बाहेर पडावे लागले असले तरी त्या आपला वंश साताऱ्यात कायम करण्यात सफल झाले. 25 डिसेंबर 1749 रोजी शाहू राजांचा मृत्यू झाला. त्यानंतर रामराजे सातारच्या गादीवर आले. रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर ताराबाई यांनी रामराजाला 1750 साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कारभार हाती घेतला. पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा त्यांनी कारभार सोडून दिला. नानासाहेब पेशवे आणि ताराबाई यांच्यात मोठा संघर्ष झाला. 14 जानेवारी 1761 साली मराठी सैन्याचा पानिपतमध्ये मोठा पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातच 23 जून 1761 साली नानासाहेबांचं निधन झालं. त्यानंतर 4 डिसेंबर 1761 रोजी ताराबाईंचं निधन झालं. राजाराम महाराजांच्या मृत्यूमुळे झालेल्या परिस्थितीत ताराबाईंनी जे अतुलनीय शौर्य आणि धाडस या गुणांचे दर्शन घडवले होते त्याबद्दल मोगल इतिहासकार खापिका लिहितो. ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला. तिने लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल, राज्यातील खेडीपाडी संघटित करणे, मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन तिने राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली. तिने दक्षिणेतील 6 सुब्यांवर स्वारा करण्याकरिता, माळव्यातील सिरोज आणि मंदसोर या प्रदेशांवर हल्ले चढवण्याकरिता सैन्य पाठवण्याची तिने अशी काही व्यवस्था केली आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांची अंतकरणे तिने त्याकरिता अशी काही आपल्याशी करून घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरिता आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपोटी जे प्रयत्न केले ते सर्व असफल ठरले.